हे गाव खरंच महाराष्ट्रात आहे की भविष्यात, जिथे राजकारणाला जागा नाही, प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणि रस्ते असे जे शहरांनाही लाजवतील. घराच्या प्रत्येक भिंतीवर वेगवेगळे सुविचार आणि या गावची अभ्यासिका थेट स्मशानभूमी, या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असणारे हे गाव खरंच महाराष्ट्रातील सर्वात प्रगत गावांपैकी एक आहे की हा आहे फक्त सोशल मीडियावरचा गाजावाजा. तर चला मग या सर्व गोष्टींची थोडी खोलवर माहिती घेऊयात आजच्या द हिडन ट्रेल्सच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी द हिडन ट्रेल्सला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे आपले व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ही आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असणारी आडाची वाडी. अनेकांच्या मते महाराष्ट्रातील सर्वात प्रगत गावांपैकी एक. गावांची होणारी प्रगती ही फक्त राजकारणामुळेच नाही तर सर्वांच्या एकमताने देखील होऊ शकते. या विचारांच्या या गावामध्ये कोणत्याही पक्षाचे बॅनर किंवा मोठे मोठे राजकीय होल्डिंग्स दिसत नाहीत. कारण गावचे लोक म्हणतात, गावाचा चेहरा फक्त पोस्टरांनीच नाही तर पूर्णतः विकासाने बदलता आला पाहिजे. कदाचित याच विचारांमुळे आडाची वाडी आज इतर गावांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करत आहे. N40 सारखे रुंद स्वच्छ हायटेक हायवेज रस्ते जे फक्त गावांमध्येच नाही तर प्रत्येकाच्या शेतापर्यंत जातात. पण गोष्ट फक्त रस्त्यांपुरतीच मर्यादित नाही तर गावभर ठिकठिकाणी बसवण्यात आलेले हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेराज जे 24 तास गावाची देखरेख करतात. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या घरावरती सोलर पॅनल, संपूर्ण गावाला वायफायची सुविधा आणि अवघ्या ₹1 5 लिटर पाणी देणारे वॉटर एटीएम. म्हणजे हे गाव फक्त स्वच्छच नाही तर स्मार्टही आहे. पण विकासाला विश्राम देणं या गावाला कधी जमलंच नाही. कोण बोलतं विकास फक्त डोळ्यांनाच दिसतो, तर तो दिसतो या गावातील सांडपाणी व्यवस्थापन, जे महाराष्ट्रातील नंबर 1 व्यवस्थापन म्हणून देखील ओळखले जाते. आडाच्या वाडीची स्वच्छता ही केवळ रस्ते जाण्यापुरती किंवा सांडपाणी व्यवस्थापन करण्यापुरती मर्यादित नाहीये. इथे प्रत्येक घरातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व सेग्रिगेशन केले जाते, ज्यामुळे गावाने पर्यावरणाचे संरक्षण करत स्वच्छतेचा एक आदर्श उभा केला आहे. स्वच्छता ही केवळ सवय नाही तर ती संस्कारांची ओळख आहे. असे कित्येक सुविचार व महापुरुषांचे शौर्य या गावाच्या प्रत्येक भिंतीवर कोरले गेले. इतकं सगळं ऐकल्यावर वाटतं की बस आता यापेक्षा जास्त काय असणार. पण खरी गोष्ट तर इथून सुरू होते. विशेष म्हणजे ज्या जागेवर सामान्य लोक जाण्यासाठीही घाबरतात, त्याच जागेवर रात्री 7 वाजता या गावातील प्रत्येक मुलगा अभ्यासाला जाऊन बसतो. हो, स्मशानभूमी. इथे तयार करण्यात आलेल्या अभ्यासिकेमध्ये निवृत्त शिक्षक स्वतः येऊन मुलांना शिकवतात. शांत वातावरण, शिस्त व शिक्षणाची ओढ यामुळे ही अभ्यासिका आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलीये. आणि कदाचित म्हणूनच जिथे अनेकांचा प्रवास संपतो तिथूनच या मुलांचा स्वप्नांचा प्रवास सुरू होतो. स्मशानभूमी त्यांना मृत्यूची भीती नाही तर वेळेची किंमत शिकवते. पण आडाच्या वाडीची खासियत फक्त सिमेंटचे रस्ते किंवा शिक्षणापुरतीच मर्यादित नाहीये. कारण या गावाने विकासाची व्याख्याच बदलून टाकलीये. एकीकडे स्मशानभूमीतील अभ्यासिका मुलांचे भविष्य घडवते, तर दुसरीकडे शहरांमध्येही सहज न दिसणारी आधुनिक व वेल इक्विप्ड एसी जिम, जिथे गावातील प्रत्येक तरुण आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो. तर दुसरीकडे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेले नाना नानी पार्क. प्रत्येक शहरामध्ये करमणुकीसाठी एकतरी ठिकाण उभारले जाते, पण त्यापेक्षाही वेल मेंटेन आहे हे नाना नानी पार्क, जे गावातील स्त्री आणि पुरुष एकत्र मिळून सांभाळतात. विकासाचा कदाचित याहून सुंदर समतोल कायच असू शकतो. आणि कदाचित म्हणूनच या गावातील नागरिक आणि मुलं 2030 पर्यंत देशातील सर्वात सुंदर गाव बनवण्याचं एक मोठं स्वप्न पाहत आहेत. हे गाव फक्त सोशल मीडियावरच नाही तर महाराष्ट्राच्या नकाशावर सुद्धा गाजावाजा करते.
आता प्रश्न तुम्हाला, असं मॉडेल भारतातील प्रत्येक गावात असायला हवं का? सरकारची वाट बघायची का गावकऱ्यांनी एकत्र येऊन आडाच्या वाढीसारखा बदल घडवायचा? ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात पुढच्या हिडन ट्रेलवर.